नमस्कार, मी प्रशांत कदम। आज महाराष्ट्रातल्या एका जम्बो टेंडरची एक इंटरेस्टिंग कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे। एरवी टेंडर म्हटलं की सरकारी आकडे, त्याची ठरलेली एक क्लिष्ट प्रक्रिया, यात कधी कुठे भ्रष्टाचार होतो हे आपल्यासारख्यांना कळतही नाही। पण या टेंडरची बाब मात्र वेगळी आहे। जे काम 4,000 कोटींमध्ये होऊ शकतं त्यासाठी 8,000 कोटींचा खर्च करण्यापाठीमागचं कारण काय, आणि सरकार जर 5 वर्षांसाठी असतं तर थेट 10 वर्षांसाठीचं कंत्राट का काढलं जातंय, ते देखील अवघ्या 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर, असे सगळे गंभीर प्रश्न यात दडलेले आहेत। या टेंडरमध्ये नियमांना धाब्यावर बसवण्याचं काम इतक्या बिनधास्तपणे चालू आहे, इतक्या निर्ढावल्या पद्धतीने गोष्टी केल्या जात आहेत की तुम्ही एकदा हा सगळा प्रकार जो आहे तो नीट समजून घ्यायला हवा। टेंडर म्हटलं की त्यात भ्रष्टाचार आलाच असं म्हणून डोळे झाक करू नका। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला किती गृहीत धरलं जातंय हे लक्षात येईल। इतकं मोठं टेंडर काढल्यानंतर त्याची निविदा भरण्यासाठी 21 दिवसांचा अपेक्षित कालावधी असताना केवळ 7 दिवसामध्ये टेंडर उघडलं जातं। हे टेंडर कुणाला द्यायचं हे बहुधा आधीच ठरलेलं आहे आणि त्याच व्यक्तीला ते मिळावं यासाठी सप्टेंबरमध्ये निघालेलं हे कंत्राट एकदा रद्द करून पुन्हा काढलं गेलंय। आणि त्यातही हा विषय आहे ॲम्ब्युलन्सचा, लोकांच्या दृष्टीनं सगळ्यात जिव्हाळ्याचा। त्यामुळे या महाघोटाळ्यामध्ये गरिबांच्या सेवेच्या नावानं हा मलिदा लाटण्याचा प्रयत्न होतोय का, हा देखील सवाल आहे। राज्यातल्या आरोग्य खात्यानं आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाच्या अंतर्गत टोल फ्री 108 ॲम्ब्युलन्सचा पुरवठा करण्यासाठी एक टेंडर काढायचं ठरवलं। 1786 ॲम्ब्युलन्सचा पुरवठा आणि संचालन करण्यासाठीचं हे टेंडर आहे। हे टेंडर तब्बल 10 वर्षांसाठीचं आहे। एरवी सरकारी टेंडर 3 वर्षांसाठी असतं, पण हे थेट 10 वर्षांसाठी दीर्घकालीन काढलं जातंय। ज्याला कंत्राट मिळेल त्याला वर्षाला 750 कोटी रुपये आणि 10 वर्षांसाठी 9,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत जवळपास। जुन्या ठेकेदाराला याच योजनेसाठी महिन्याला 33 कोटी रुपये सरकार मोजत होतं आणि आता नव्या ठेकेदाराला तब्बल 74 कोटी रुपये द्यायची सरकारची तयारी आहे। साधारणपणे एका कार्डियक सुविधा असलेल्या ॲम्ब्युलन्सचा जर आपण खर्च घेतला तर तो 50 लाखांच्या आसपास। आपण गुणाकारानं हिशोब केला तर साधारणपणे 764 कोटी रुपये होतात। मग या इतक्या कमी कालावधीमध्ये हे सगळं काम होत असेल पैशामध्ये, तर त्याच्यासाठी इतका मोठा खर्च का, हा सवाल उपस्थित केला जातोय। आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभारे यांनी याबाबत काय म्हटलंय आपण ऐकूयात। मागील काही दिवस आपण महाराष्ट्र शासनाच्या ॲम्ब्युलन्स सेवेच्या घोटाळ्याबद्दल ऐकत आहोत, परंतु हा नेमका घोटाळा काय आहे? महाराष्ट्र शासनामध्ये अत्यंत आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी जी सेवा दिली जाते त्याला आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा असं म्हटलं जातं। ही गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे 108 या क्रमांकाने। परंतु या सेवेला काहीच ग्रहण लागल्यासारखं झालं आणि मागच्या वर्षी पूर्वी जे ठेकेदार होते त्यांच्याकडून शासनाने काम काढून घेतलं। त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मागच्या वर्षीच्या पुन्हा एकदा ही निविदा काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याच्यातही घोटाळ्याचे आरोप झाल्याने ती निविदा रद्द केली नाही, परंतु ते काम थांबवण्यात आलं। नंतर अचानक मागच्या या महिन्यामध्ये 4 जानेवारीला या विषयाची निविदा काढण्यात आली। परंतु गंमत अशी की ही एवढी मोठी निविदा जी वर्षाला 400-500 कोटीची आहे, जी 10 वर्ष प्रतिवर्षी एक्सटेन्शन दिलं जाणार आहे, ज्यामुळे ज्याची किंमत 8 ते 10,000 कोटी रुपये होणार आहे, इतक्या मोठ्या निविदेला केवळ 8 दिवसाचा, खरं तर 7च दिवसाचा निविदा भरण्याचा कालावधी देण्यात आला। त्याच्यामध्ये कायद्याने आवश्यक असणारी प्री बिड मीटिंग त्याची तरतूद ठेवण्यात आली नव्हती। म्हणजेच ज्या व्यक्तीला ही निविदा भरायची आहे हे माहिती आहे त्यानेच फक्त ही भरावी अशी सोय करण्यात आली होती। दर महिन्याला 74 कोटी रुपये असा 10 वर्षांचा ठेका महाराष्ट्र सरकार कंत्राटदाराला देणार आहे। या प्रकारचा ठेका महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देण्याचा पराक्रम या सरकारनं केला आहे। प्रतिवर्षी 8% वाढ गृहीत धरलेली आहे। याच्या आधी 5 वर्षांसाठी कंत्राट दिलं जात होतं, आता दरवर्षी नूतनीकरण करण्याची अट जी आहे ती काढून ठेवण्यात आलेली आहे।
आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचं हे टेंडर याच्या आधी सप्टेंबर 2023 मध्ये निघालेलं होतं. मात्र काही कारणानं ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा नव्यानं या कामाचं टेंडर नव्या अटी शर्तींसह काढण्यात आलं आणि ते भरण्यासाठी अवघ्या 7 दिवसांची 4 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर हे टेंडर रद्द करण्याच्या ऐवजी पुन्हा नव्यानं टेंडर काढलं गेल्याचं भासवलं जातंय. यात टेंडर काढण्याचा आणि भरण्याच्या तारखा अनुक्रमे 4 जानेवारी आणि 23 जानेवारी अशा दाखवण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्षात हे नवं टेंडर 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:40 संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलं. म्हणजे 17 ते 20 असे 4च दिवस टेंडर भरण्यासाठी मिळणार आहेत, कारण नंतर सुट्ट्या आहेत. खरं तर अशा मोठ्या टेंडरसाठी किमान 30 दिवसांचा कालावधी आणि या टेंडरला एक व्यवस्थित प्रसिद्धी मिळणं गरजेचं असतं. पण कदाचित टेंडर कुणाला द्यायचं हे ठरलेलं आहे आणि त्यामुळं या प्रक्रियेला कोणी विचारतच नाहीये का, हा देखील सवाल आहे. आरोग्य खात्यामध्ये इतकं मोठं टेंडर आणि इतक्या दीर्घकालाचं पहिल्यांदाच निघाल्यामुळं वेगवेगळ्या अदृश्य शक्ती याच्या पाठीमागं काम करतायत का, हा देखील सवाल आहे. हा जो उपक्रम आहे ॲम्ब्युलन्सचा, तो सरकारचा एक आपत्कालीन वैद्यकीय रुग्णवाहिका प्रकल्प आहे. सध्या राज्यामध्ये 937 सुसज्ज वैद्यकीय रुग्णवाहिका नेटवर्कच्या माध्यमातून सरकार सगळ्या नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा देतं. सर्व नागरिकांच्यासाठी या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील नागरिक या सेवेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही मोबाईल किंवा लँडलाईन वरून 108 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करू शकतात. अपघात झाल्यानंतर जखमींना वेळेत उपचार न मिळाल्यामुळं अनेकांना जीव गमवावा लागतो. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळाल्यास जीवितहानी कमी करण्यास मोठी मदत होते आणि अपघात मिळाल्यानंतर पहिली जी 20 मिनिटं असतात तीच महत्वाची असतात. या वेळेत जखमींवरती उपचार झाले तर मृत्यूचं प्रमाण कमी होतं. हे लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. अपघातच नव्हे तर इतर गंभीर आजार उद्भवल्यास सुद्धा रुग्णानं किंवा त्यांच्या नातेवाईकानं 108 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिल्यास 20 ते 30 मिनिटांमध्ये रुग्णवाहिका डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल होणं अपेक्षित आहे. रुग्णावर त्याच ठिकाणी उपचार करून गरज पडल्यास रुग्णाला सरकारी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणं हा मुख्य हेतू या योजनेचा आहे. योजनेच्या सुरुवातीपासून पुण्यातील BVG इंडिया लिमिटेड या ठेकेदार कंपनीकडे हे टेंडर होतं. सुरुवातीला या टेंडरचा कालावधी हा 5 वर्ष इतकाच होता. त्याच्यानंतर दोनदा प्रत्येकी 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार जानेवारी 2024च्या अखेरीस ही मुदत संपुष्टात येणार आहे. सध्या उपरोक्त टेंडर जो आहे आत्ताचा, त्यांना 33 कोटी रुपये महिन्याला सरकारकडून भागवले जातात. सत्ता केंद्रानजीकच्या खास व्यक्तीला हे टेंडर दिलं जाणार आहे का, आणि त्यासाठी या सगळ्या नव्या अटी शर्ती त्यानुसार ठरवण्यात आलेल्या आहेत का, हा देखील आरोप याच्यामध्ये होतोय. राज्यामध्ये घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत. मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्क लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे. काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे, या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर. आणि 10 वर्षासाठी तब्बल, खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो. याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही. परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार. तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा
8,000 कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर, केवळ 7 दिवस, आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीनं काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही. माझा दावा आहे, कुठल्या एक्सपर्टला बसवा. नव्या ठेकेदारांना या क्षेत्रातल्या कामाचा कुठला अनुभव नाही असा देखील आरोप या ठिकाणी केला जातोय. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय चालू आहे आणि इतका मोठा बिनधास्तपणे हा सगळा घोळ सुरू असताना त्याच्याबद्दल कोणी बोलत का नाहीये, त्याच्याबद्दलचे प्रश्न का विचारले जात नाहीयेत? कारण शेवटी हा तुमचा आमचा म्हणजे आपल्या कराच्या पैशातून हे सगळं दिलं जाणार आहे आणि त्यामुळं त्या पैशांची उधळपट्टी करण्याचा असा अधिकार कुणाला नाहीये. आजच एकीकडे आपण बघतोय की 2 पक्ष फोडल्यानंतर, इतक्या 200 पेक्षा जास्त आमदार असल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये ईडी कशा पद्धतीनं सक्रिय आहे. महापालिकेमध्ये मुंबईच्या कोविड मध्येच्या दरम्यान खिचडी घोटाळ्याचा आरोप करत 4-5 कोटींच्या आरोपावरून धाडी टाकल्या जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना लक्ष केले जात आहे. जर त्यांनी काही गैरप्रकार केले असतील तर त्यांच्यावरती कारवाई जरूर व्हावी. पण अशा पद्धतीची कामं टेंडरच्या बाबतीत इतक्या बिनधास्तपणे उघड पद्धतीनं, मनमानी पद्धतीनं होत असताना त्याच्याबद्दल कुणी बोलत का नाहीये आणि सामान्यांच्या पर्यंत सुद्धा हा विषय जो आहे तो पोहोचला पाहिजे. आता या क्षणापर्यंत आरोग्य खात्याचं कुठलंही स्पष्टीकरण या सगळ्या टेंडरच्या बद्दल जे आरोप होत आहेत त्याच्याबद्दल आलेलं नाहीये. आपण अपेक्षा करूयात की या सगळ्या प्रश्नांनंतर तरी किमान ही सगळी पद्धत जी आहे ती पारदर्शी पद्धतीनं राबवली जाईल आणि जो विषय आरोग्याचा आहे, लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे, रोजच्या गरजेचा आहे, किमान त्याच्या संदर्भात तरी पारदर्शी पद्धतीनं गोष्टी केल्या जातील आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं गरिबांच्या सेवेच्या नावानं मलिदा खाल्ला जाणार नाही ही अपेक्षा आपण करूयात. जे अधिकारी हे काम करतायत, शॉर्ट नोटीसवरती टेंडर काढतायत, हवं तशा पद्धतीनं प्रक्रिया राबवतायत, कदाचित त्यांच्यावरती पण काही दबाव आहे का आणि त्या दबावामुळे त्यांना हे काम करावं लागतंय का, हा सुद्धा याच्यातला सवाल आहे. त्यामुळं हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठीचा हा प्रयत्न होता. स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेमध्ये हे असे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद.